घाटकोपरच्या शुभम खेडेकरनं घरच्या गरिबीवर मात करून 10वीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलंय। शुभम खेडेकरला 94% गुण मिळालेत। तो श्यामानंद शाळेतून पहिला आलाय। घाटकोपरच्या जवारबाई प्लॉटमध्ये 10x10च्या भाड्याच्या खोलीत शुभम खेडेकर आपल्या आई वडील आणि 2 बहिणींसोबत राहतो। आई लोकांच्या घरी घरकाम करते तर वडील एका सोसायटीत वॉचमनची नोकरी करतात। घरची परिस्थिती अत्यंत बेताची, पण या प्रतिकूल परिस्थितीतही शुभमनं 10वीच्या परीक्षेत तब्बल 94% मिळवले। माझे यशाच्या श्रेयाची मानकरी म्हणजे माझे आई वडील, कैलास तांबे सर आणि शाळेचे इतर सर्व सर, ज्यांनी एवढी माझ्याकडून मेहनत करून घेतली। त्यानंतर सकाळी सातत्यपूर्ण अभ्यास हे माझ्या यशाचं खूप मोठं श्रेय। पुढे जाऊन मी डिप्लोमा करून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर होण्याची माझी खूप इच्छा आहे। शुभमसाठी हे यश मिळवणं सोपं अजिबातच नव्हतं। घरी आर्थिक हातभार लावावा म्हणून तो राख्या तयार करून विकतो। सकाळी लवकर उठायचं, शाळा, राख्या बनवणं आणि अभ्यास असा त्याचा दिनक्रम होता। झी मीडियाच्या माध्यमातून सर्वांना विनंती करेल की त्याचं जे ध्येय आहे ते पूर्ण होण्यासाठी सर्वांनी सरळ हाताने मदत करावी। विभागातील नगरसेवक असतील, आमदार असतील, खासदार असतील, त्या सर्वांना माझी विनंती असेल की त्याच्या पुढील शिक्षणासाठी सगळ्यांनी सहकार्य करावे। आईची घरकाम आणि वडिलांची वॉचमनची नोकरी, याही परिस्थितीत त्यांनी पोटाला चिमटा काढून पोराला शिकवलं। शिकून मोठं व्हावं अशी त्यांची इच्छा आहे। तशी तर आपली परिस्थिती नाही, पण आता त्याच्यातून काही मार्ग निघेल। तुमच्याकडून काही अपेक्षा आहे ते जर मिळाले तर बरंच। आणि तो खूपच मेहनत केली। सकाळी तो 5ला अभ्यास शिकायचा, 4:30ला उठायचा, स्वतः आंघोळ करायचा, मला उठवायचा, मी त्याला सोडायला जायची। शुभमला इलेक्ट्रॉनिक इंजिनियर व्हायचंय। जबरदस्त मेहनत करण्याची त्याची तयारी आहे, पण त्याच्या स्वप्नांना साथ हवी आहे तुमच्या मदतीची। प्रशांत अंकुशरावसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।